दरम्यान विरोधी पक्षनेतेपदावरनं आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, तिन्ही पक्षांनी एकत्र बसून यावरती चर्चा केलेली आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय। तर भास्कर जाधवांची निवड झाली असेल तर आमचा त्यांना पाठिंबाच आहे असं म्हटलेलं आहे। आघाडीमध्ये आहोत, अनेक विषयांवर चर्चा होत असते। आम्ही तीन पक्ष एकत्र बसून चर्चा करतो। काल सुद्धा विधिमंडळामध्ये म्हणजे विधानसभेत माननीय उद्धव ठाकरे साहेब होते, त्यांच्याशी तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी चर्चा केलेली आहे। त्यात जयंतराव पाटील सुद्धा होते। अशी कोणतीही मागणी कोणाकडूनही झालेली नाही हे मी ठामपणे सांगतो। आमचं संख्याबळ तिघांचे मिळून नक्कीच यावेळेला कमी आहे, ते कमी करण्यात आलं। त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक पाऊल, विधिमंडळाची प्रत्येक निवडणूक आणि प्रत्येक नेमणूक ही तीन पक्षाच्या सहमतीनेच करतो। हे बघा, माझं एकच मत आहे। मला जे कळालेलं आहे, मी फक्त आमदार पदाधिकारी नसल्यामुळे त्या विषयामध्ये खूप मला जास्त माहिती नाही, पण आमच्या पक्षाचे पदाधिकारी, काँग्रेसचे पदाधिकारी, उद्धव ठाकरे साहेब हे सगळे आधी बसले, चर्चा झाली आणि त्यानंतर एक नाव पुढं आलं आणि ते नाव अध्यक्ष महोदयांपर्यंत त्या ठिकाणी दिलं गेलं, ते होतं भास्कर जाधवांचं नाव। तसं झालं असेल म्हणजे आमच्या नेत्यांनी त्या ठिकाणी चर्चा केली असेल आणि भास्कर जाधवांच्या बाबतीत बोलायचं झालं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा सुद्धा त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा आहे, कारण की एकदम चांगलं नाव हे सर्व पक्षांनी पुढं केलेलं आहे। लढणारा व्यक्तिमत्व आहे आणि अध्यक्षांना तिथं दुसरा कुठला अधिकार नाही आहे आणि तो 10% फॉर्म्युला जो सांगितला जातो तो पूर्णपणे चुकीचा आहे। जर कोणी एखादा व्यक्ती पुढे येत असेल आणि सगळ्यांकडनं तो पुढे केला जात असेल तर त्या व्यक्तीला त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेता द्यावाच लागतो। तो लोकांचं प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती, संविधानिक पद आहे आणि आम्ही त्याला त्या ठिकाणी पाठिंबा देतो।